ॲक्चुअली कसं असतं, आपल्या इकडं भारतीय लोकांमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे? हं. आपल्या इकडे मेडिकल टेस्ट नाही होत. हं. ठीक आहे. त्यामुळं फिट दिसणारा माणूसही हार्ट अटॅकचा पेशंट असू शकतो. हे त्यांच्या लक्षातच नाही येत. ठीक आहे. माझं तर सजेशन असेल, तुम्ही जर जिम जॉइन करताय आणि तुम्हाला असं काही वाटलं, की हां बाबा, मला कदाचित हार्ट अटॅक येऊ शकतो. तर साहजिक आहे तुम्ही पहिला ई-सी-जी टेस्ट करा. ई-सी-जी जर तुमचा नॉर्मल आला, तर तुम्ही डायरेक्टली जॉइन करू शकता. नो इश्यूज. पण जर ई-सी-जीमध्ये काही प्रॉब्लेम आले, तर तुम्ही 2D इकोमध्ये एक प्रोसेस असते, हं. ज्यामध्ये हार्ट अटॅकचं डिडक्शन होते, की नेमका हार्ट डिजीज कोणता आहे. ठीक आहे. मग तो डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्यानुसार ट्रीटमेंट आपण करू लागतो. पण ई-सी-जी जर नॉर्मल येते तर काही गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली वर्कआउट जॉइन करू शकता. पण आता गेम काय आहे, ट्रेनर सर्टिफाईड नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी काय होतं, लोकांच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम जर त्यांनी केला, तर साहजिक आहे हृदयावर प्रेशर येऊ शकतं. किंबहुना इगो लिफ्टिंग एक टर्म आहे. कोणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी किंवा शो ऑफ करण्यासाठी मी किती वजन उचलतोय. यूथ काय करतोय किंवा त्यांच्या फुर्तीमुळं यूथ आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलतोय. ओके. मग जेवढं हेवी लिफ्ट करतोय तेवढा प्रेशर हार्टवर येणार आहे. जर हार्ट ते प्रेशर सहन नाही करू शकलं तर साहजिक आहे तुम्हाला हार्ट अटॅक येणार. सडन कार्डियक आला जागेवर डेथ. बेटर आहे की तुम्ही एखाद्या सर्टिफाईड ट्रेनरच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करणं बेस्ट असेल. कारण कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं किंवा अतिरेक केला तर ते आपल्या शरीरासाठी घातकच आहे. सो बेटर आहे की योग्य मार्गदर्शनाखाली जा.